हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा थर्ड लेसन ॲरिथमेटिक प्रोग्रेशनमधील प्रॅक्टिस सेट 3.3 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 9 पहा. इफ द 90th टर्म ऑफ ॲन AP इज 0. आपल्याला काय दिलेलं आहे? APची जी 9th नंबरची टर्म आहे ती किती आहे? 0. देन शो दॅट द 29th टर्म इज ट्वाईस द 90th टर्म. आणि आपल्याला काय दाखवायचं आहे? 29 नंबरची जी टर्म आहे ती काय आहे? 19 टर्मच्या ट्वाईस आहे, डबल आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण काय प्रूव्ह करायचं आहे ते लिहून घेऊ. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? 29 नंबरची टर्म म्हणजेच T29 इज इक्वल्स टू ट्वाईस द 90th टर्म. 2 इंटू T19, T19च्या ट्वाईस T29 आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. आता आपण प्रूफ लिहू. लेट फॉर अन गिवन AP, काय करू आपण? A ही फर्स्ट टर्म आहे आणि D कॉमन डिफरन्स आहे, हे काय करू? कन्सिडर करू. लेट फॉर अन गिवन AP A बी द फर्स्ट टर्म अँड D बी द कॉमन डिफरन्स. आता आपल्याला काय दिलेलं आहे? 90th टर्म 0 आहे. T9 इज इक्वल्स टू 0, हे काय आपल्याला दिलेलं आहे. रिझन लिहू आपण गिवन. आता आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. वी नो दॅट Tn इज इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D. आता T9ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. आपण काय करू येते? T9 इज इक्वल्स टू A प्लस यांची व्हॅल्यू किती? 9 इंटू D. देअरफॉर T9 इज इक्वल्स टू A प्लस 9 - 1 काय येईल? 8 D येईल. आता T9ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे किती आहे? 0, म्हणजेच येथे काय येईल? 0 इज इक्वल्स टू A प्लस 8D. आता हे 8D आपण काय करू? या साईडला घेऊ. येथे प्लस साईन आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच आपल्याला Aची व्हॅल्यू काय मिळेल? देअरफॉर A इज इक्वल्स टू -8D. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1. आता काय आपल्याला T19 टर्म आपण काढून घेऊ. नाऊ T19 इज इक्वल्स टू A प्लस यांची व्हॅल्यू किती? 19 - 1 इंटू D. देअरफॉर T19 इज इक्वल्स टू A प्लस 19 - 1 किती येईल? 18D. आता Aची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली? -8D. हे आपण येथे काय करू? पुट करू. देअरफॉर T19 इज इक्वल्स टू Aची व्हॅल्यू किती? -8D प्लस 18D. -8D प्लस 18D किती येईल? 10D येईल. 18मधून 8 गेल्यावर 10 येतील. म्हणजेच आपल्याला T19ची व्हॅल्यू किती मिळाली? 10D. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. नाऊ आता काय करू आपण? T29ची व्हॅल्यू काढू. T29 इज इक्वल्स टू A प्लस यांची व्हॅल्यू किती? 29 - 1 इंटू D. देअरफॉर T29 इज इक्वल्स टू A प्लस 29 - 1 28D. देअरफॉर T29 इज इक्वल्स टू Aची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? -8D. ही व्हॅल्यू आपण पुट करू 8ची. -8D प्लस 28D. देअरफॉर T29 इज इक्वल्स टू -8D प्लस 28D किती येईल पहा? 28 - 8 किती येईल? 20D. हे मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 पाहिलं तर पहा, T19ची व्हॅल्यू किती आहे? 10D आणि T29ची व्हॅल्यू किती आहे? 20D. म्हणजेच ही काय आली आपल्याला? T29 काय मिळालं आपल्याला? T19च्या डबल मिळालं, ट्वाईस मिळालं. हेच आपण कसं लिहू शकतो पहा? T29 इज इक्वल्स टू 2 ब्रॅकेटमध्ये 10D, म्हणजेच काय? 10 to the 20D. Therefore
T29 इज इक्वल्स टू काय लिहू शकतो आपण आता इथे 2 10D ऐवजी आपण काय लिहू शकतो T19 2 × T19. रिझन काय लिहू आपण फ्रॉम इक्वेशन 2 वरून आपण हे लिहू शकतो कारण इक्वेशन 2 काय आहे T19 म्हणजेच 10D म्हणून आपण 10D ऐवजी काय लिहिलं T19 फ्रॉम इक्वेशन 2. आणि हेच काय करायचं होतं आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.